मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. म्हणजे ज्यांना मी कधीच करू शकत नाही मीच, ज्यांना मी कधीच करू शकत नाही मीच, त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. म्हणजे मला आठवल्या अनेक आठवणी, मला आठवल्या अनेक आठवणी, कारण जय भीम होता माझ्या मनी. लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये देण्याची स्कीम आहे, पण समाज कल्याणचेच पैसे वळवणं असं माझं व्यक्तिगत मत आहे. जरी ते पैसे समजा काय अडचणीमुळे वळवले असतील तर पुन्हा ते पैसे आमच्या खात्याला मिळाले पाहिजे. आता बीजेपी सोबत आणि शिवसेनेसोबत किंवा नंतर आता एनडीए मध्ये आपण आहोत, त्यामुळे ठीक आहे, जरी माझ्यावर काही टीका टिप्पणी झाली तरी मी आंबेडकरवाद सोडलेला नाही आहे, मी निळा झेंडा सोडलेला नाही आहे, मी माझ्या गोरगरीब जनतेला सोडलेलं नाही आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मला सोडलेलं नाही आहे. पण तरी सुद्धा म्हणजे माझी जरी कुणी उडवत असेल खिल्ली, माझी कुणी किती उडवत असेल खिल्ली, तरी माझ्या सोबत आहे गावागावातली गल्ली. आता माझं जे बजेट आहे ते बजेट तर आपल्या लोकांच्यासाठी खर्च होतोय. जवळजवळ अनेक विद्यार्थ्यांना, हजारो विद्यार्थ्यांना आपण फॉरेनला पाठवलेलं आहे. नाही म्हणजे प्रत्येक अनेक देशातल्या अनेक राज्यामध्ये तुटत आहे काँग्रेसची फांदी. त्यामुळं परेशान आहेत राहुल गांधी आणि सोनिया गांधी. ज्यांचं नाव आहे राज, ज्यांचं नाव आहे राज, म्हणून मी बीजेपी शिवसेनेसोबत आहे आज. नमस्कार, लेट्सअप मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. केंद्रीय मंत्रिमंडळात 2 वेळा मंत्री राहणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि ती अचिव्हमेंट जी आहे ती रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री यांनी बजावलेली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील एक नेता जो केंद्रीय मंत्रिमंडळात सलग 2 वेळा किंवा 10 वर्ष या मंत्रिमंडळात असतो, त्याचं एक कौतुक जे आहे ते महाराष्ट्राला निश्चितच आहे. ते कुठल्याही पक्षाचे का असेना, पण मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा माणूस जो आहे तो केंद्रीय मंत्रिमंडळात 10 वर्ष सलगरित्या आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या जातीयते विरुद्ध आंबेडकरांनी चळवळ सुरू केली होती आणि इक्वॅलिटी जी आहे ती प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न केला होता, मग कुठलाही समाजाचा असो, अगदी क्षुद्र असो, अस्पृश्य असो, या समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सत्तेचा मार्ग दाखवून आपली हक्काची लढाई जी आहे, आपला हक्क जो आहे तो मागण्याची एक ताकद जी आहे ती आंबेडकर यांनी दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती. आणि त्यांच्याच विचारांवर चालत रामदास आठवले आज केंद्रीय मंत्रिमंडळात 10 वर्ष काम करत आहेत. रामदास आठवले माझ्यासोबत आहे. रामदास आठवलेजी, आपलं खूप खूप स्वागत. खरं तर ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि हे महाराष्ट्राचं एक कौतुक आहे की 10 वर्ष एखादा मंत्री जो आहे, एखादा व्यक्ती मंत्रिपदी राहतो. आपलं खूप खूप अभिनंदन. हा विलास, आता म्हणजे एकतर विलास आठवले दुसऱ्या आठवलेची मुलाखत घेत आहे. म्हणजे 2 आठवले जसं एकत्र येणं अशक्य असतं पण आपल्या समाजामध्ये, पण इंटरव्ह्यूच्या निमित्तानं का असेना विलास आठवले आणि रामदास आठवले दोघे एकत्र आलेले आहेत. आणि तुम्ही आठवले, आधी आठवले. आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की 10 वर्ष ही काही कमी नाहीये मंत्रिपदावर, तेही केंद्रीय मंत्रिमंडळात कुठल्याही प्रकारचा वाद न होता. तर मला हे सांगा की तुमची यावेळची भावना नेमकी काय आहे? बाबासाहेब आंबेडकर ही केंद्रीय मंत्रिमंडळात होते, तुम्ही एक व्यक्ती आहात की जे मंत्रिमंडळात आहात आणि तो गौरव जो आहे तुम्हाला लाभला. तर आता विलास असा आहे की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मला मिळाली आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की बाबासाहेब आंबेडकर विचारसरणी, बाबासाहेबांचा आशीर्वाद, ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर मी क्रांतीची मुवमेंट उभी केली, ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा जिंकला, ज्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादानं झोपडपट्टीचा प्रश्न, बेरोजगारांचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न, दलित अत्याचारांचा प्रश्न, अशा अनेक प्रश्नांवरती लढे देत देत मी पुढे जात होतो. आणि मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 10 वर्ष झालेले आहेत, पण तिसऱ्यांदा मी मंत्री आहे. म्हणजे मी 2014 मध्ये नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाले, पण पहिल्या वेळेला काय माझा नंबर लागला नव्हता, कारण माझ्या पक्षाचा लोकसभेमध्ये एक मेंबर नव्हता, मी एकटा राज्यसभेत होतो. त्यामुळं 2 वर्षानंतर 2016 मध्ये मला मंत्रिपदावर जाण्याची
संधी मिळाली आणि बाबासाहेबांचा आशीर्वाद नसता तर ते शक्य नसतं. मी तिसऱ्यांदा मी मंत्रिमंडळामध्ये आहे. 2014 ते 16 पर्यंत मी होतो. 2016 ते 19 पर्यंत मी मंत्रिमंडळात होतो. त्यानंतर 19 ते 24 पर्यंत मंत्रिमंडळात होतो आणि 24 नंतर तिसऱ्या वेळेला मी मोदी मंत्रिमंडळामध्ये आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे नेते होते, दलितांचे उद्धार तर होते, पण भारतीय घटनेचे शिल्पकार सुद्धा ते होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांना नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये काही वर्ष राहण्याची संधी मिळाली होती. पण मला आता 10 वर्ष झालेली, अजून 3 वर्ष अजून बाकी आहे. त्यामुळे 13 वर्ष केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये राहण्याची संधी मला मिळत आहे. आपल्यासारखे मित्र माझ्या पाठीशी आहेत. काही लोकांची माझ्यावर टीका टिप्पणी असतेही, परंतु मी आंबेडकरी विचाराचा आहे, निळा झेंडा घेऊन मी पुढे चाललेलो आहे. आणि अशा पद्धतीचे अलायन्स असतात, पॉलिटिकल अलायन्स असतात, ते अनेक वेळेला पॉलिटिकल अलायन्स होतात. आणि त्यामुळं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा म्हणून मी त्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि बाबासाहेबांचा पक्ष चालवण्याची संधी मला मिळते आहे. म्हणून मी नरेंद्र मोदींच्या सोबत आहे. त्यांचा विकासाचा अजेंडा त्यांचा आहे म्हणून त्यांच्या सोबत आहे. नरेंद्र मोदींनी बाबासाहेबांच्या संविधानाला माथा टेकून शपथ दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाची अनेक कामं पूर्ण केलेली आहे, जी कामं काँग्रेसच्या काळामध्ये होत नव्हती. त्यामुळे ठीक आहे, तर आता वैचारिक मतभेद काय मुद्द्यावर असू शकतात, पण मला तिसऱ्यांदा मंत्रिमंडळामध्ये राहण्याची संधी मिळालेली आहे. मी तोच प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतो की 10 वर्ष काम केल्यानंतर म्हणजे एक वेगळ्या विचारधारेच्या राजकीय पक्षासोबत तुम्ही 10 वर्ष आहात. अनेक वेळा टिप्पणी होते की रामदास आठवले यांनी आंबेडकरी विचार जो आहे तो सोडलेला आहे आणि भाजप सोबत ते गेलेले आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले आहेत, अशा प्रकारची टिप्पणी होते. तर 10 वर्षात नेमकं काय करता आलं, म्हणजे ज्या उद्देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं हे उभं केलं होतं आणि एक ताकद दिली होती, तर मला 10 वर्षात सांगा की नेमकं काय करता आलं रामदास आठवले यांच्याकडून, राज्यमंत्री यांच्याकडून काय नेमकं या देशातील जे मागासवर्गीय आहेत, आंबेडकरवादी आहेत, आदिवासी आहेत त्यासाठी करता आलं. आता एक तर तू तर सांगितलंच त्याप्रमाणे अनेक लोक जरी म्हणत असले तरी मी भाजप शिवसेनेसोबत जाण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक विचारवंतांच्या सोबत मी बैठका घेतल्या होत्या आणि मी त्यांच्याबरोबर हा प्रस्ताव ठेवला होता की माननीय बाळासाहेब ठाकरे याला भेटल्यानंतर बाळासाहेबांनी शिवशक्ती भीमशक्तीचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवलेला आहे आणि आपण आमच्या सोबत आलं पाहिजे हे त्याने आमच्याकडे आगळी मागणी केलेली आहे. त्यामुळं या संबंधामध्ये काय करायचं हे आम्हाला सल्ला द्या. त्यावेळेला अनेक सगळ्या साहित्यिकांनी मला असा सल्ला दिला की राजकारणामध्ये काही वैचारिक मतभेद असू शकतात. काँग्रेससोबत असताना काही सगळे विचार त्यांच्यावर जोडत होते असं नाही, पण काँग्रेस बरोबर आपण काही वर्ष राहिलो आणि आता बीजेपी सोबत आणि शिवसेनेसोबत किंवा नंतर आता एनडीए मध्ये आपण आहोत. त्यामुळे ठीक आहे, जरी माझ्यावर काही टीका टिप्पणी झाली तरी मी आंबेडकरवाद सोडलेला नाही आहे, मी निळा झेंडा सोडलेला नाही आहे, मी माझ्या गोरगरीब जनतेला सोडलेलं नाही आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मला सोडलेलं नाही आहे. त्यामुळं लाखोच्या संख्येने कार्यकर्ते माझ्या पाठीचे आहेत. आता तू मला विचारलेलं आहे की काय केलं मी त्या 10 वर्षामध्ये, तर प्रत्येक वर्षामध्ये आता या वर्षीचं माझ्या मंत्रालयाचं बजेट जे आहे ते 1,98,447 कोटीचं आहे आणि हे बजेट जवळजवळ 18 डिपार्टमेंटमध्ये खर्च होतं आणि आपला जो शेड्यूल कास्ट कंपोनंट जो प्लॅन आहे, डेव्हलपमेंट प्लॅन आहे, त्या माध्यमातून दलितांना मदत करण्याच्या संबंधामध्ये आमचा प्रयत्न होत असतो. एक तर मी अगोदर इथं सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी संविधान लिहिलं त्या ठिकाणी बाबासाहेबांचं सुंदर स्मारक उभं करण्याचा निर्णय मोदी साहेबांनी घेतला. काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वेळेला मी पंतप्रधानांना भेटलो, त्यानंतर सामाजिक न्याय मंत्र्यांना भेटलो, पण अजिबात निर्णय होत नव्हते. त्यामुळं बाबासाहेबांनी 26 अलीपूर रोड या ठिकाणी संविधान लिहिलं, त्या ठिकाणी सुंदर स्मारक उभं राहिलेलं आहे. डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन काँग्रेसच्या काळामध्ये फक्त कागदावर होतं, पण मोदी साहेब आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की या ठिकाणी जागा या ठिकाणी चांगलं स्मारक उभं राहिलं पाहिजे आणि इंडिया गेटच्या बाजूला, शास्त्री भवनच्या बाजूला, कृषी भवनच्या बाजूला
विज्ञान भवन सारखं सुंदर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर सेंटर उभं राहिलेलं आहे. आणि बाबासाहेबांचे 2 पुतळे त्या ठिकाणी आहेत. असंख्य त्या ठिकाणी कार्यक्रम होतात. त्यानंतर आता इंदू मिलचा जो प्रश्न आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीच्या बाजूला इंदू मिलच्या जागेवर ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे यासाठी विजय कांबळे हे सातत्यानं करत होते. आणि मी त्यांना अनेक वेळेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेसच्या काळामध्ये काही झालं नाही. नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही त्यांना भेटलो. आणि या जमिनीची किंमत विलास 3,600 कोटी रुपयाची त्यावेळेला होती. आणि ती जमीन ताबडतोब एका सईनी ताबडतोब बाबासाहेब स्मारकाला दिली. आता त्याला थोडा उशीर झालेला आहे. मध्यंतरी कोविडचा काळ 2-2.5 वर्षाचा होता, त्यामुळे उशीर झालेला आहे. पुतळा बनण्यासाठी थोडा उशीरला लागलेला आहे. त्यामुळं बाबासाहेबांचं स्मारक सुंदर उभं राहिलेलं आहे. त्यानंतर आता माझं जे बजेट आहे ते बजेट तर आपल्या लोकांच्यासाठी खर्च होतोय. जवळजवळ अनेक विद्यार्थ्यांना, हजारो विद्यार्थ्यांना आपण फॉरेनला पाठवलेलं आहे. प्रत्येक वर्षाला 125 विद्यार्थ्यांना आम्ही दिल्लीतून पाठवतो. आतापर्यंत जवळजवळ 1200-1300 विद्यार्थ्यांना आपण पाठवलेलं आहे. आपली स्कॉलरशिप स्कीम आहे, त्याच्यामध्ये 60-70 लाख विद्यार्थ्यांना आम्ही स्कॉलरशिप देतो. म्हणजे एक आपल्या प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे. त्याच्यामध्ये देशभरामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही स्कॉलरशिप देतो. ओल्ड एज होम आहे, डे ॲडिक्शन सेंटर आहे, किंवा असे अनेक जे प्रश्न आहेत. आमच्याकडे जे व्हेंचर कॅपिटल फंड नावाची स्कीम आहे, त्याच्यामध्ये 15 कोटीपर्यंत आम्ही लिमिटेड कंपनीला आम्ही पैसे देतो. आणि आपल्या समाजातल्या मुलांसाठी ती स्कीम आहे. तर अशा अनेक ज्या स्कीम्स आहेत, NSFDC आता म्हणजे राज्य सरकारचा रामदासजी, जर राज्य सरकारचा विचार केला तर सामाजिक न्याय विभागाचे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणीसाठी वळवले जातात त्या विभागासाठी. असं सेंट्रलमध्ये दुजाभाव वागणूक सामाजिक न्याय विभागाला दिली जाते असाही सूर असतो. तो नेमकं काय म्हणजे नेमकं काय की फक्त मतांच्या राजकारणासाठी रामदास आठवले सोबत आहेत आणि बाकी मग एकदा निवडून आलं, सत्ता झाली की मग नंतर मग आंबेडकरी चळवळ किंवा यांना विचारायचं नाही? नाही, तो म्हणतोय बरोबर आहे. तर सरकारची अडचणच आहे की लाडक्या बहिणीमध्ये आपल्या बहिणी आहे. त्यामुळं लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये देण्याची स्कीम आहे. पण समाज कल्याणचेच पैसे वळवणं असं माझं व्यक्तिगत मत आहे. जरी ते पैसे समजा काय अडचणीमुळे वळवले असतील तर पुन्हा ते पैसे आमच्या खात्याला मिळाले पाहिजे, अशा पद्धतीची एखादा म्हणजे निर्णय आहे. हा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने घेणं अत्यंत आवश्यक आहे. काही राज्यामध्ये समाज कल्याणचा, सामाजिक न्यायाचा पैसा दुसऱ्या खात्याकडे वळवू नये अशा पद्धतीचा कायदा कर्नाटक आणि कुठल्या राज्यामध्ये झालेला आहे पूर्वी. तर तशा पद्धतीचा एखादा कायदा महाराष्ट्रामध्ये करावा आणि मागासवर्गीयांचे पैसे जे आहेत ते इतरांना वळवू नयेत यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे. काय पैसे वळवलेत अशा पद्धतीची माहिती मला मिळालेली आहे. मी मुख्यमंत्र्यांना बोललेलो आहे आणि ते पैसे रिटर्न करण्याच्या संबंधामध्ये नक्की त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. विलास, पण हिंदू मिलचं स्मारक जे आहे ते कधी होणार आहे? खूप वर्ष आली त्याची, प्रत्येक वर्षी ती या तारखेला होईल, त्या तारखेला होईल. नाही, तो मी आता अगोदरच सांगितलं की कोविडचा काळ जो 2-2.5 वर्षाचा 3 वर्षाचा गेला त्यामुळं काम पूर्णपणे बंद होतं. त्यानंतर सुरुवातीला असं होतं की 350 फुटाचा पुतळा म्हणजे फाउंडेशनचं, म्हणजे फाउंडेशन 100 फुटाचा आणि पुतळा 250 फुटाचा. पण मी मुख्यमंत्र्यांना आग्रह केला की बाबा असं करून चालणार नाही आपल्याला. पुतळा 350 फुटाचा म्हणजे पुतळा 350 फुटाचा, ते फाउंडेशन त्यामध्ये पकडता कामा नये. आणि मग तो जो पुतळा आहे तो पुतळा 350 फुटाचा आणि फाउंडेशन 100 फुटाचं असा 450 उंचीचा तो पुतळा त्या ठिकाणी उभा राहणार आहे. राम सुतार आज आपल्यामध्ये नाही, त्यांना ते काम आपण दिलं होतं. त्यांचा मुलगा अनिल सुतार ते सगळं काम बघतोय आता. MMRDच्या पैशातून हा जो MMRDचा हे स्मारक उभं राहतंय. आणि हे स्मारक शापूरजी पालनची कंपनीला हे काम दिलेलं आहे. आणि या ठिकाणी सामाजिक न्याय खात्याचं पूर्णपणे तिकडे लक्ष आहे. मी अनेक वेळेला तिथे भेटी दिलेल्या आहेत. त्यामुळे वर्षभरामध्ये किंवा 1.25 वर्षामध्ये पुतळ्याचं काम फक्त थोडं राहिलेलं आहे. ते काम पूर्ण झालं की मला वाटतं की 1-1.5 वर्षाच्या आतमध्ये त्याचं लोकार्पण सोहळा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे.
आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जगातलं एक भव्य दिवासाचे स्मारक आहे ते त्या ठिकाणी उभं राहणार आहे. आणि देशामध्ये जे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सर्वात उंच आहे. त्यानंतर जर कुठला पुतळा उंच असेल तर तो बाबासाहेबांचा पुतळा उंच आहे. बाबासाहेबांची उंची काय त्या फोटावर मोजता येणार नाही, पण जे पुतळे आहेत त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा पुतळा सगळ्यात त्या पुतळ्यानंतर उंच असणारा पुतळा आहे. तर त्यामुळं तू जे म्हणाला ते आता काम जवळजवळ संपत आलेलं आहे, फक्त पुतळ्याचं काम राहिलेलं आहे. ते काम झालं की अद्ययावत अशा पद्धतीचं स्मारक उभं राहणार आहे. पण आमची मागणी अशी आहे की चैत्यभूमी जी आहे बाबासाहेब आंबेडकरांचा जे चैत्यभूमी आहे तर त्या चैत्यभूमीचा सुद्धा विकास होणं अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणी ज्या बाबासाहेबांची अस्थी आहे त्या अस्थीच त्याचं सुरक्षित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणी जो स्तूप आहे त्या स्तूपाचं जे स्तूप आहे त्याचं तो थोडासा तो जो स्तूप आहे तर त्या स्तूपामध्ये काही कमी जास्त सुद्धा कामा नये. म्हणून मला असं वाटतं की भव्य दिव्य अशा पद्धतीचा स्तूप जो आहे तो त्या ठिकाणी उभा राहावा. आणि ज्या पद्धतीने आपली असेंब्ली आहे, असेंब्ली पुढं आहे आणि मागे दुसरी ऑफिसची बिल्डिंग आहे, तर अशा पद्धतीची एखादी बिल्डिंग जी आहे म्हणजे स्तूप समोर आहे आणि पाठीमागे बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं लायब्ररी असेल, भिक्खू निवास असेल आणि इतर ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकेल. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सुद्धा त्याचा जो हे झालं पाहिजे. आणि चैत्यभूमीपासून हिंदू मिलकडे येण्यासाठी एक जो रस्ता आहे तो रस्ता त्या ठिकाणी होणं अत्यंत आवश्यक आहे. चैत्यभूमीत आलेल्या माणसाला हिंदू मिलकडे जाता आलं पाहिजे, हिंदू मिलकडे आलेल्या माणसाला चैत्यभूमीकडे येता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे. तर तू सांगितले त्याप्रमाणे लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण करण्याचा नक्की मी प्रयत्न करणार आहे आणि माझं त्याकडे पूर्णपणे विलास लक्ष आहे. चला ठीक आहे. मी आज तुम्हाला यासाठी एक प्रश्न विचारतो, म्हणजे आता 10 वर्षात तुम्ही काय करताय, हिंदू मिलचं येथील स्मारक कसं होणार आहे किंवा एकूणच ज्या छोट्या छोट्या योजना आहेत म्हणजे शिष्यवृत्ती असेल या सगळ्या. पण आज अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टीचा जो सर्वेसर्वा आहे ते आज एका हिंगोलीतील त्यांच्या गावातील एका शाळेमध्ये गेले होते. शाळेची दुरावस्था जी आहे खिडक्या नाही काय नाही. बाबासाहेबांचं पहिलं आहे की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये मुलं पायी म्हणजे रात्री पायी चालत जातात घरी आणि शिक्षणाकडे मात्र महाराष्ट्र सरकारचं लक्ष नाही. मुंबईतल्या मराठी शाळा बंद होणं किंवा राज्यातील ज्या जिल्हा माध्यमिक शाळा आहेत त्याची दुरावस्था असेल तर या शिक्षण विभागाकडे का लक्ष दिलं जात नाही? पहिलं काम तर हे व्हायला पाहिजे की मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, व्यवस्थित मिळालं पाहिजे, त्यांना मिड डे मील मिळालं पाहिजे. तर रामदास आठवले यांचं याकडे काय दुर्लक्ष होत आहे की यावरही तुमचं काम सुरू आहे? आज अनेक शाळा अशा आहेत की त्याच्यामध्ये सुविधाच नाहीये. नाही, माझं पूर्णपणे लक्ष आहे. मी अशा शाळेमधूनच मी आलेलो आहे. म्हणजे मी माझ्या गावातून मी अशा शाळेमध्ये शिकून आलेलो आहे. आणि गोष्ट खरी आहे की अनेक ठिकाणी बजेट थोडं कमी जास्त असल्यामुळं अनेक ठिकाणी शाळेच्या बिल्डिंग तेवढ्या चांगल्या नाहीत. अनेक ठिकाणी आहेत परंतु अनेक ठिकाणी नाहीत. आणि अलीकडे आपल्या समाजामध्ये सुद्धा इंग्लिश मिडियमला मुलं पाठवण्याची एक भावना लोकांची आहे. आपल्या मुलाला जर चांगलं आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी कटिबद्ध करायचं असेल किंवा त्याला चांगली नोकरीला लागायची असेल, त्याला कुठं फॉरेनला पाठवायचं असेल तर त्याला इंग्लिश आलं पाहिजे. मराठी तर आपली आहेच आहे. पण अशी आपल्या समाजामध्ये सुद्धा अनेक मुलं इंग्लिश मिडियमला पाठवतात. त्यामुळे मराठी शाळांकडे लक्ष असलं पाहिजे. म्हणजे मराठी शाळेच्या इमारती चांगल्या असल्या पाहिजेत, मराठी शाळेमध्ये सुविधा असल्या पाहिजेत, मराठी शाळेमध्ये मुलींसाठी वेगळं शौचालय सुंदर असलं पाहिजे, शाळेमध्ये जे फॅन्स आहेत वगैरे असे असले पाहिजे. तर हे सगळं जे आहे ते आवश्यक आहे. जरूर अभिजित दिपके हा आमचा त्यांचे वडील जे आहे ते पॅन्थरच्या मुवमेंटला सहकार्य करणारे होते आणि ते इंजिनियर होते. त्यामुळं आता अभिजित जो आहे त्यांनी तो अमेरिकेमध्ये शिकून आता इथे आलेला आहे आणि त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केलेली आहे. त्यांनी नीटच्या पेपर लीकच्या संबंधामध्ये मोठं आंदोलन उभं केलं आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. आणि सरकारने सुद्धा त्यांनी केलेली मागणी मान्य केलेली आहे. आम्हाला मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी तर आम्हाला 17 वर्ष करावा लागला होता. पण अभिजित दिपके यांचं आंदोलन सुरू झालं आणि
आपल्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची त्यांची आग्रही मागणी होती. पण आमचं म्हणणं असं होतं की राजीनामा हा तर सोल्युशन नाही आहे, तर पुन्हा अशा पद्धतीचे पेपर लीक होऊ नयेत यासाठी काहीतरी एखादा कायदा बनवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी समाजामध्ये त्याचा प्रचार होणं अत्यंत आवश्यक आहे. तर म्हणून थोडा वेळ लागला, पण शेवटी नरेंद्र मोदी यांनी जे आपली विद्यार्थ्यांची मागणी होती ती सगळी मान्य केलेली आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पण घेतला. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला ना, खिळे असलेल्या दांड्यांनी विद्यार्थ्यांना मारण्यात आलं, त्यांची म्हणजे अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना वागणूक देण्यात आली. हे काय अपेक्षित नाही ना केंद्र सरकारकडून, पंतप्रधानांकडून किंवा गृहमंत्र्यांकडून. हे असं का झालं? असं व्हायला नाही पाहिजे. रामदास आठवले त्या मंत्रिमंडळात असताना अशा प्रकारचं वर्तन पोलिसांकडून सरकारकडून व्हायला नाही पाहिजे. नाही, ते होणार. ते म्हणजे जर आम्ही पोलिसांना दगड मारले, आम्ही जर बॅरिकेड तोडून आम्ही कुठे इकडे तिकडे पळू लागलो तर पोलीस त्या ठिकाणी लाठीचा करतात. आम्ही लाठ्या खाल्लेल्या त्याने गोळीला. 25 दिवस आंदोलन शांततेनं चाललेलं होतं, त्यावेळेला असं काही झालं नाही. याचा अर्थ मी काय लाठीचार्जचा समर्थन करत नाही आहे, पण आंदोलक जे आहे ते आंदोलक रेल भवन पर्यंत आले होते आणि पार्लमेंट त्या ठिकाणी विद्यार्थी आले नव्हते ना, विद्यार्थी नव्हते आले. ते जे आंदोलक होते ते बाहेरचे लोक होते. मग त्यांना पोलिसांनी थांबवायला पाहिजे, विद्यार्थ्यांना लाठ्यातून मारायला पाहिजे. नाही, कुणी काय पोलिसांना काय माहिती कोण होते, म्हणजे आंदोलन करते त्या ठिकाणी गृहमंत्रालयाचं फेऱ्यावर आहे. तोडून बॅरिकेड तोडून जर तिकडे ते जात असतील तर आता राज्यामध्ये काय झालं, राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला. ज्यावेळेला अशा पद्धतीनं आंदोलकांच्या त्या आंदोलकी विद्यार्थी नव्हते असं कोणाला म्हणणं असेल तर ते नसतील. पण त्यावेळेला जे कोणी केला असेल बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न, तर त्यावेळेला पोलीस लाठ्याचं करतात. आम्ही लाठ्या खाल्लेल्या त्याने गोळीला. त्यामुळे ठीक आहे, म्हणून तुझा जो प्रश्न आहे की नंतर पोलिसांनी काय एका विद्यार्थ्याला 8-10 पोलीस मारतायत ती बाब बरोबर नव्हती अजिबात. म्हणजे त्या 4-5 मुलांना मारलेला आहे, आपण व्हिडिओ पाहिलेला आहे. त्यामुळे ठीक आहे. तर आता सरकारच्या वतीनं मात्र आम्ही काय लाठीचा समज करत नाही आहे. सरकारच्या वतीनं चौकशी सुरू आहे आणि ज्या पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं जो लाठीचार्ज केलेला आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी नक्कीच सरकारचा प्रयत्न आहे. सरकारने लाठीचार्ज चुकीचा होता केलेले आहे. नाही, लाठीचार्ज चुकीचा होता हे मान्य करता तुम्ही? नाही, लाठीचार्ज चुकीचा होता असं आम्ही 100% नाही मान्य करत. मी 100% यासाठी मान्य करत नाही की मी लाठ्या खाल्लेल्या आहेत. मी लाठ्या खाल्लेल्या आहेत. मी आमच्या आंदोलकांना अरे पुढे जाऊ नका, तुम्ही कायदा करून काय कृती केलं नसेल ना. मी तुम्हाला ओळखतो, म्हणजे नामांतराच्या चळवळीपासून ते सिद्धार्थ कॉलेजच्या हॉस्टेलपर्यंत, आंबेडकर कॉलेजच्या हॉस्टेलपर्यंत मी तुम्हाला ओळखतो. पण संविधान म्हणजे ज्या प्रकारे मारहाण झाली, लाठीचार्ज झाला, म्हणजे अशा दांड्यांना खिळे लावण्यात आले होते. आता हा कुठला क्रूरपणा आहे? म्हणजे एखादा विद्यार्थी जयंती जेव्हा आंदोलन करत असेल तो थोडासा बॅरिकेड ओढू शकतो, धक्काबुक्की करू शकतो, पण तो काही दगड उचलून मारणार नाही ना. नाही, ठीक आहे. त्याची चौकशी व्हावी. म्हणजे लाठीचार्ज मी समर्थन नाही करत, कारण आंदोलक जे होते ते आंदोलक सगळे विद्यार्थी होते. काही लोकांचं म्हणणं आहे कुठले लोक त्यामध्ये बसले होते, आता ते कोण होते काय माहित नाही. पण रॅली या रेल भवन पर्यंत एवढी मोठी रॅली कधी येत नाही आहे. सगळ्या रॅलीज असतात त्या संसद रोडवरती त्या ठिकाणी अडवल्या जातात. त्यामुळे ही रॅली जी आलेली होती. पण ठीक आहे, तर याची माझ्या वतीनं माझं मत असं आहे की विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ नये. विद्यार्थ्यांच्या मनामधलाच विद्रोह होता की अशा पद्धतीचे पेपर लीक झाल्यामुळं काय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. पुन्हा त्यांना एक्झाम देण्याची त्यांच्यावर पाळी आलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष होता, विद्यार्थ्यांमध्ये मोठा विद्रोह होता. त्यांच्यामध्ये एक जबरदस्त अशा पद्धतीची विरोध करण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आलेली होती आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बद्दल माननीय नरेंद्र मोदीजी हे विद्यार्थ्यांना किंवा युवा वर्गांच्या पाठिंब्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की याची नक्की चौकशी होणार आहे आणि लाठीचार्ज जो आहे तो जो झालेला आहे त्याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे, सूचना आहे आणि नक्की त्याच्यामध्ये दोषी पोलिसांवरती नक्की कारवाई होईल असा मला विश्वास आहे. तर रामदासजी, मी आता थोडस वेगळ्या मूडमध्ये तुम्हाला आणतो. मला हे सांगा की 10 वर्ष जेव्हा पूर्ण होतात, म्हणजे जेव्हा तो क्षण असेल किंवा तो दिवस असेल, एखाद्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून 10 वर्ष पूर्ण होतील, उद्या होत आहेत किंवा आज झाले, हा तो दिवस आणि तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना नामांतराच्या चळवळीत मोर्चा काढतानाचा दिवस
तुम्ही म्हणजे काय आठवण आली म्हणजे 10 वर्ष पूर्ण झाल्यावर काय आठवणी आल्या होत्या, काय तुमचा दिवसभर मनामध्ये सुरू होतं? माझ्या म्हणजे अनेक आठवणी आहे. म्हणजे मला आठवल्या अनेक आठवणी. हम्म. मला आठवल्या अनेक आठवणी, कारण जय भीम होता माझ्या मनी. हम्म. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहू. त्यानंतरची मुवमेंट गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो. सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा मी होतो. हम्म. आणि मी तसा फार मोठा विचारवंत किंवा मी साहित्यिक नव्हतो. फील्ड वर्कर म्हणून मी जे काम केलेलं आहे त्या कामाला पाठिंबा देऊन त्या ठिकाणी बुद्धिवादी लोक असतील, प्राध्यापक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, असे सगळे लोक झोपडपट्टीत राहणारे माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि ही ताकद जर कदाचित माझ्या पाठीची नसती तर माझ्या नावाला कोणी विचारलं नसतं. ही एक मोठी ताकद माझ्या पाठीशी होती. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार माझ्या पाठीशी होता. आणि म्हणून मला शक्य झालं की सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा मी एक विद्यार्थी तो पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये येतो काय, तो झोपडपट्टीतल्या लोकांसाठी मुंबईत आवाज उठवतो काय, झोपडपट्टीतल्या लोकांच्या प्रश्नांवर मोर्चे काढल्यावर लाखोचे लोक असे त्यामध्ये सामील होतात काय. आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याची मागणी आम्हीच केलेली होती. राजा ढाले आणि दलित पॅंथर बरखास्त केल्यानंतर भारतीय दलित पॅंथरची स्थापना औरंगाबादमध्ये झाली, आताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि या भारतीय दलित पॅंथरच्या वतीनं मागणी करण्यात आली होती की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी जे मिलिंद कॉलेज आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं मिलिंद कॉलेज आहे, ते त्या ठिकाणी सुरू केलं होतं. आणि मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावं ही बाबासाहेबांची सूचना होती. त्यामुळे मराठवाड्यासाठी एक स्पेशल विद्यापीठ असावं ही त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे मराठवाडा विद्यापीठ स्थापन झालं होतं. आणि मग आमचा प्रयत्न असा होता की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं ही आमची आग्रही मागणी यासाठी होती की बाबासाहेबांचं फार मोठं योगदान त्या मराठवाड्यातल्या शिक्षणासाठी होतं. सुरुवातीला ज्यावेळेला त्यांनी कॉलेज सुरू केलं होतं त्यामध्ये 80% विद्यार्थी त्या नॉन दलित होते. 20% विद्यार्थी फक्त दलित असतील. तर सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे बाबासाहेबांची इच्छा होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये जे 11 मेंबर ट्रस्टी आहेत त्याच्यामध्ये 7 मेंबर दलित आणि 4 मेंबर नॉन दलित अशा पद्धतीने 11 मेंबर असतात. म्हणजे आहेत जे आपलं घटना आहे त्याच्यामध्ये. सुरुवातीपासूनच बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि सवर्ण याला जोडण्याची प्रक्रिया सातत्यानं अनेक माध्यमातून सुरू केली होती. आणि पीए सोसायटीच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मराठवाड्यात लोकांचं म्हणणं असं होतं की आमचंच नाव का बदलत आहे. तर आम्ही त्यांना नंतर सांगितलं तुमचं नाव बदलत नाही, उलट तुमच्या नावाला मराठवाड्याला एक मजबूत अशा पद्धतीची ताकद उभी करायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जर त्या विद्यापीठाला दिलं त्यावेळेला खूप विरोध होता रामदासजी, त्यावेळेला खूप विरोध होता. तर मला त्यावेळेचं जरा 1-2 उदाहरणं सांगा की किती टोकाचा विरोध होता. जाळपोळ झाली, मराठवाडा पेटला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये रामदास आठवले जिथे काम करत होते, फील्डवर काम करत होते, लोकांमध्ये जात होते, तर त्यावेळेच्या काही अशा एकदम खूप ती आठवण कधी विसरू शकत नाही अशा काही घटना तुम्हाला खूप. हा, तर ते मी विलास हेच सांगेन की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं ही मागणी भारतीय दलित पॅंथरच्या वतीनं करण्यात आली. आणि महाराष्ट्रभर या संबंधामध्ये आम्ही असे मोर्चे काढले. त्या काळामध्ये एक नामांतर विरोधी कृती समिती या ठिकाणी स्थापन झाली. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आमचंच नाव का बदलत आहे. मग आमचं नाव का बदलत आहे तर त्यावेळेला मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वसंतदादा पाटील काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. शरद पवार साहेब सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते, ते गृह राज्यमंत्री काय होते. तर त्यावेळेला शरद पवार साहेबांनी असं केलं की शरद पवार साहेब काय बरेच आमदार घेऊन बाहेर आले. आणि त्यामुळे वसंतदादा पाटील यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. आणि पवार साहेबांनी पूर्व स्थापन केलेली होती, पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन केली होती, दल स्थापन केलं होतं. आणि त्यामध्ये सीपीआय, सीपीएम, भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्ष सगळे डावे पक्ष जे होते या डाव्या पक्षांना घेऊन पवार साहेबांनी पूल स्थापन केलेली होती.
आणि पवार साहेब मुख्यमंत्री झाल्याबरोबर जे जुनं विधान भवन आहे, आता त्या ठिकाणी डीजीपीचं ऑफिस आहे आपल्या या तरिकल बाजूला, तर त्या ठिकाणी ते विधान भवन होतं त्यावेळेला. आणि त्या ठिकाणी हा जो प्रस्ताव आहे, हा प्रस्ताव मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याचा जो ठराव आहे, बिल आहे, हे पवार साहेबांनी ताबडतोब विधानसभेत आणलं, विधान परिषदेमध्ये आणलं आणि ते एक मताने संमत झालं. आणि तू जो मला प्रश्न विचारलेला आहे की ते ठराव पास झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये नांदेडमध्ये मोठ्या दंगली झाल्या. जनार्दन मेवाडे आणि पोचराम कांबळे हा मातंग समाजाचा, जनार्दन मेवाडे आपला बौद्ध समाजाचा, या दोघांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली. अनेक गावामध्ये जाळपोळ करण्यात आली. बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, औरंगाबाद जिल्हा असेल, मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे हल्ले झाले आणि त्यामध्ये आपल्या समाजाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळं नंतर हा प्रश्न हा अनेक वर्ष असा आपल्यामध्ये राहिला. पण आम्ही आमची मागणी आम्ही सोडली नाही. आमचं सातत्यानं म्हणणं असं होतं की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना मिळालंच पाहिजे, त्यानंतर मंडळ आयोगात शिफारशी मान्यता झाल्याच पाहिजे, त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळालाच पाहिजे, झोपडपट्टीच्या लोकांना पक्क घर मिळालंच पाहिजे, दलितांवर चांगले थांबलेच पाहिजे, अशा अनेक प्रश्नांवरती आम्ही मोर्चे काढत होतो. आणि मग शेवटी पुन्हा एकदा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्या मंत्रिमंडळामध्ये मला समाज कल्याण खात्याची जबाबदारी मिळाली. 1990चा जो काळ आहे तो मला आठवतोय की त्यावेळेला आमचे सगळे गट एकत्र आले, रिपब्लिकन पक्षाचे सगळे गट एकत्र आले. प्रकाश आंबेडकर, गवई साहेब, जोगेंद्र कवाडे, खोब्रागडे गट, आमचा पॅंथरचा गट, आम्ही सगळे एकत्र आलो. आणि त्या एकत्रीकरणामध्ये आमचं नुकसान हे झालं की मला भारतीय दलित महासंघ करावी लागली. पण समाजाच्या ऐक्यासाठी मात्र मी तो निर्णय घेतला. कार्यकर्ते ढसा रडले होते त्यावेळेला. पण ठीक आहे, तर आता ऐक्य झालं. पण ते ऐक्य जे होतं ते ऐक्य त्यावेळेला फुटलं. पाठिंबा कोणाला द्यायचा या मुद्द्यावर विलास त्यावेळेला ऐक्य फुटलं. आणि मग त्या ठिकाणी बहुमताचा निर्णय काँग्रेसच्या पाठिंब्यात होता म्हणून मी त्यांच्यासोबत राहिलो. जर प्रकाश आंबेडकर, गवई साहेब, कवाडे सर, खोब्रागडे गट आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे जर काँग्रेस पक्षाबरोबर शरद पवारांसोबत चर्चा केली असती की आम्ही सगळे तुमच्यासोबत द्यायला तयार आहोत, पण आमची अट हीच आहे की आम्हाला 25%, 30% सत्ता मिळाली पाहिजे, किंवा आमच्या या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्या जर तुम्हाला मान्य असतील तर आम्ही तुमच्यासोबत द्यायला तयार आहे. हे जर आम्ही त्यांच्यासमोर मांडलं असतं तर त्यावेळेला काँग्रेसनी शरद पवारांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या असत्या. कारण त्यावेळी परिस्थिती अशी होती की शिवसेना ही मोठ्या प्रमाणात वाढत होती. बहुजन समाजाने मराठा समाजाचे तरुण जे आहे ते हसीनेमध्ये चालले होते आणि शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यामुळं त्यांची ताकद वाढलेली होती. त्यामुळं मला असं वाटतं की बाळासाहेबांचा टोकाचा विरोध होता. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा प्रचंड विरोध होता, टोकाचा विरोध होता याला. हा, तर बाळासाहेबांचा विरोध होता. पण एकदा मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना नागपूरमध्ये अधिवेशन विलास सुरू होतं आणि मी पवार साहेबांना पत्र दिलं होतं की 26 जानेवारीच्या अगोदर, 26 जानेवारी काय कुठलं वर्ष आहे ते, 26 जानेवारी 1995च्या अगोदर जर आपण मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव दिलं नाही तर मी काही तुमच्यासोबत राहणार नाही. कारण या मुद्द्यावर मी तुमच्यासोबत आलो होतो. मी ज्या प्रश्नासाठी मी सातत्यानं लढे दिलेले आहेत, गावागावातले लोक या लढ्यामध्ये सामील झालेले आहेत, तर हे जर नामांतर होत नसेल तर मी तुमच्यासोबत राहून तो उपयोग नाही, मला मंत्रिपद नको आहे. पवार म्हणाले नाही रामदास असं काही करू नकोस, माझी इच्छा एवढीच आहे की मराठवाड्यामध्ये कोणा दंगली होऊ नयेत, म्हणून आपण सगळ्या लोकांशी बोलूया. आणि मला ते बोलले तुम्ही एकदा बाळासाहेबांना भेटून या. आणि मी विधानसभेचं अधिवेशन नागपूरमध्ये चालू असताना मी एक दिवस बाळासाहेबांना भेटण्यासाठी माथुरीवर आलो आणि बाळासाहेब मला असं म्हणाले की आठवलेजी, बाबासाहेबांच्या बद्दल मला प्रचंड आदर आहे, कारण माझे वडील प्रबोधनकार ठाकरे हे बाबासाहेबांचे चांगले मित्र होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये बाबासाहेब आणि सिव्हिल फेडरेशन त्यावेळेला फार ऍक्टिव्ह होती. आणि पण मला मराठवाड्यातल्या शिवसैनिकांनी असं सांगितलं
की मराठवाड्यातल्या जनतेचा फार मोठा विरोध आहे, रोष आहे याच्यावर. आणि म्हणून मी विरोध केलेला आहे. माझा व्यक्तिगत पातळीवर माझा विरोध नाही असं ते मला म्हणाले होते. पण ठीक आहे. तर हा जो विषय आहे, हा विषय थोडासा फार दूर गेला. पण मग पवार साहेब मला असं म्हणाले की आपण सगळ्यांशी चांगलं बोलूया, पुन्हा दंगली होऊ नयेत. आणि मग 14 मला पवार साहेबांनी विचारलं की निर्णय कधी घ्यायचा, तर मी त्यांना सांगितलं की निर्णय 14 तारखेला घ्या. त्यामुळे 14 जानेवारी हा जो दिवस आहे, मी त्यांना डेडलाईन दिली होती 26 जानेवारीची, त्यांना पत्र दिलं माझ्या राजीनाम्याचं. आणि मग मी त्यांना सांगितलं की 14 जानेवारीला आपण हा निर्णय घेऊया, कारण बाबासाहेबांच्या जीवनामध्ये 14 एप्रिल 14 ऑक्टोबर याला फार मोठं महत्व आहे. म्हणून आपण 14 जानेवारीला हा ठराव, हा विषय त्यामध्ये आणला होता कॅबिनेटमध्ये. आणि मग त्यांनी हा विषय त्यामध्ये आणला आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं. त्यामुळे अनेक वर्षाचा तो लढा जो होता, हा लढा आम्ही यशस्वी केलेला आहे जनतेच्या रेट्यावर, जनतेच्या ताकदीवर. त्यामुळं थोडा उशीर लागला, पण नंतर काय त्या दंगलीत झाल्या नाही ते तेवढ्या. म्हणजे नंतरच्या ज्यावेळेला नामांकन झालं तेवढ्या दंगलीत झाल्या नाही. अनेक लोकांना, आणि त्यामध्ये मग नांदेडच्या विद्यापीठाला तर तिथं लक्ष्मणशास्त्री जोशी यांना नाव दिलं. आणि मग हा विषय हा त्या ठिकाणी क्लिअर झाला होता. विलास, पण आता रामदासजी मला सांगा की एवढे हा सगळा प्रवास आहे, हा प्रवास खूप कठीण होता. म्हणजे पण तुम्ही एक सेक्युलर विचारधारेचे चळवळीतले कार्यकर्ते, नेते म्हणून तुम्ही एकदम भाजपच्या जवळ कसे गेलात? म्हणजे भाजप कुठलंची विचारधारा आणि काँग्रेस शरद पवारांची विचारधारा, आजही शरद पवार भाजपची विचारधारा मला नको असं सांगतात. ते राजकारण सोडेल पण मी तिकडे जाणार नाही असं वक्तव्य करतात. नाही. आता असं आहे की वैचारिक काँग्रेस सोबत, मी अगोदर म्हणालो की काँग्रेस सोबत आमचे मतभेद होते, तरीही आम्हाला शिवसेना भाजपला हरवायचं आहे म्हणून आम्ही काँग्रेस सोबत जायला पाहिजे, माझी भूमिका होती. आणि आता मी यासाठी गेलो की मी अगोदरचा इतिहास सांगितला की बाळासाहेब ठाकरे साहेब मला म्हणाले तुम्ही आमच्या सोबत या, भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली तर सामाजिक परिवर्तन होईल, आम्ही सगळे एकत्र येऊ. बाबासाहेबांच्याबद्दल मला आदर आहे. आणि म्हणून मग मी सांगितलं तुला की महाराष्ट्रभर मी साहित्यिकांच्या बैठका घेतल्या आणि सर्व साहित्यिकांनी विचारवंतांनी मला सांगितलं की पॉलिटिकल अलायन्स करायला हरकत नाही, सामाजिक अलायन्स नाही आहे. पण ज्या पद्धतीने मी तुला सांगतो की अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळामध्ये 1998 मध्ये त्या ठिकाणी जॉर्ज फर्नांडिस एनडीएचे अध्यक्ष होते. आणि जॉर्ज फर्नांडिस असतील, शरद यादव असतील, नितीश कुमार असतील, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, करुणानिधी, असे अनेक नेते होते. अनेक नेते जे स्वतःला सेक्युलर समजतात, हे सगळे नेते आणि सगळ्या पार्ट्या त्या एनडीएमध्ये होत्या. म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती त्या एकत्र होत्या. आणि मी रिपब्लिकन पक्ष म्हणून मी कधी काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या किंवा बीजेपीच्या सिम्बॉलवर मी कधी निवडून आलो नाही. मी पडलो तरी तर चालेल, पण माझ्या पक्षाच्या सिम्बॉलवर मी प्रत्येक वेळेला उभा राहिलेलो आहे. आणि आता थर्ड टाइम मी जो राज्यसभेमध्ये आहे तो आरपीआय म्हणून मी त्या ठिकाणी आहे. त्यामुळे मला अभिमान या गोष्टीचा आहे की मला पार्लमेंटमध्ये जय भीम म्हणण्याची संधी मिळते आहे, पार्लमेंटमध्ये रिपब्लिकन पक्ष म्हणून बोलण्याची संधी मिळते आहे. आणि म्हणून आता तुझा जो प्रश्न आहे की तुम्ही तिकडे गेलात कसे, तर हा सगळा इतिहास आपल्याला सांगितलेलाच आहे की मी काय वैचारिक पातळीवर सगळ्या त्यांच्या मताशी मी सहमत नाही, पण कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आणि नरेंद्र मोदींचा विकासाचा अजेंडा लक्षामध्ये घेऊ नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. नाही, पण नरेंद्र मोदी हे हुकुमशहासारखे वागतात असं विरोधकांचं म्हणणं आहे ना. नरेंद्र मोदी हुकुमशहासारखं वागतात, अपोजिशनला बोलत नाहीत, असंही जो मतप्रवाह आहे तर त्याला कसं उत्तर? नाही, ते मतप्रवाह नाहीये, तो राहुल गांधींचा प्रवाह आहे. म्हणजे काही लोक, काँग्रेसचे लोक आहेत, त्यांना चीड या गोष्टीची आहे. एवढे वर्ष नेहरूंचं रेकॉर्ड ब्रेक करणारा हा माणूस कोण आहे? म्हणजे नेहरूंचं रेकॉर्ड ब्रेक करून आता जवळजवळ 12 वर्ष ते पंतप्रधान राहिलेले आहेत. अजून 3 वर्ष तर ते अजून आहेतच आहे. तो एक काँग्रेस पक्षाला राग आहे की त्यांच्या हातातून सत्ता गेली. आणि पूर्वीच्या काळामध्ये सत्ता गेली तरी पुन्हा लगेच आली. जनता पार्टीच्या वेळेला जनता पार्टी सरकार आलं, 2.5 वर्ष राहिलं. बरोबर. नंतर देवेगौडांचं सरकार आलं, ते काही दिवस राहिलं.
त्यानंतर मग अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं, ते 5-6 वर्ष राहिलं. पण नंतर पुन्हा काँग्रेस आली. त्यामुळं पण नरेंद्र मोदींच्या काळामध्ये त्यांनी जबरदस्त अशा पद्धतीची मुसंडी मारलेली आहे आणि विकासाकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. सबका साथ सबका विकास अशा पद्धतीची भूमिका घेऊन ते पुढे चाललेले आहेत. आणि म्हणजे 2-3 वेळा सरकारमध्ये आल्यामुळे विरोधी पक्षाचं म्हणजे त्याला पटत नाही. मोदी वारंवार जे येतात ते. हा, म्हणजे आता विरोधी पक्षाला पटत नाही. आता त्याला आम्ही काय करणार? आता एक तर बहुमत जे आहे ते आता उद्याच्या निवडणुकीमध्ये, मागच्या निवडणुकीत त्यांनी फार मोठा प्रयत्न केला की जसं संविधान बदलणार आहे. पण मी विलास तुला सांगतो की कोणाच्या बापाचा बाप आला तरी बाबाचा पण संविधान बदलू शकत नाही. पण हे निगेटिव्ह प्रचार त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्यामध्ये मोठं आमचं नुकसान झालं. तरी सुद्धा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा आपलं सरकार इंडिया झालेलं आहे. त्यामुळं आता विरोधकांना राग आहे, ते एकदम चिडून न बोलतात. राहुल गांधी. आपण रामदासजी तुम्ही जेव्हा संसदेत बोलायला उभे राहता तेव्हा म्हणजे तुमच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष असतं की आता रामदास आठवले काय बोलणार. तुम्ही प्रत्येक वेळा चारोळ्या म्हणता, हे म्हणता, तर त्याची काही ठिकाणी खिल्ली सुद्धा उडवली जाते. पण हे म्हणजे एखादा सिरियस मुद्दा जर असेल तर त्याच्यावर रामदास आठवले बोलताना फारसे दिसत नाही. नाही, आता असं आहे की मी त्या ठिकाणी, त्यामुळे टेक्निकल अडचण अनेक लोकांना माहिती नाही आहे की मी राज्यसभेमध्ये एकटाच असल्यामुळं मला ते 3 मिनिटं मिळतात. त्यामुळं त्या ठिकाणी सगळा वेळ ठरलेला असतो आणि मला सगळं पूर्णपणे माझी भूमिका मांडता येत नाही आहे. पण तरी सुद्धा म्हणजे माझी जरी कुणी उडवत असेल खिल्ली, माझी कुणी किती उडवत असेल खिल्ली, तरी माझ्या सोबत आहे गावागावातली गल्ली. त्यामुळं मी काही अशा खिल्लीला मी काही घाबरत नाही आहे. आणि माझं भाषण अत्यंत चांगलं असलं, आम्हाला आवडतं असं म्हणणारे जगभरामध्ये लोक आहेत. मी कोणत्याही ठिकाणी गेलो तरी विलास मला भेटणारे लोक आहेत आणि मला सांगतात की तुमच्या चारोळ्या आम्हाला आवडतात. काय लोकांना आवडत नसतील त्याला आता सगळ्यांना आवडलं पाहिजे असं अजिबात नाही आहे. पण मला वेळ कमी असल्यामुळं बाकीचे मुद्दे मला मांडता येत नाही आहेत. पण मी सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी राहणारा मी कार्यकर्ता आहे. मी मंत्री असलो तरी माझ्या डोक्यात मंत्रिपदाची हवा अजिबात नाही आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझं काम चालू आहे आणि मी रिपब्लिकन पक्ष म्हणूनच माझं काम चालू आहे, असं माझं मत आहे. रामदास आठवले म्हणजे उत्स्फूर्त कविता, चारोळी असं एक गणित जे झालंय ते कसं सुचतं तुम्हाला? अगदी थोडक्यात सांगा. म्हणजे मी आणखी 2-3 नावं घेऊन तुमच्याकडून काही चारोळ्या घेईल आणि 10 वर्ष कशी गेली ती जागा. हे सुचतं कसं? म्हणजे तुम्ही आधीपासून कवी होतात, लिहायचं होतं. मला माहितीये, मी जेव्हा पत्रकारितेमध्ये सुरुवातीला होतो तेव्हा तुम्ही एक स्वतःच्या हाताने लिहिलेलं प्रेस नोट घेऊन यायचं ऑफिसमध्ये. मी आजनामध्ये होतो, दोघे दोपरमध्ये होतो, तुम्हाला पाहिलेलं आहे. ते एक सुचतं कसं काय पटकन? आता बोलता तुम्ही काही आता नाही, तू जे सांगितलं त्याप्रमाणे आता मला काय पुस्तकातला कवी व्हायचं नाही आहे. त्यामुळं मी जेवढ्याला यमक जोडून मी अनेक लोकांचं पाहिलेलं आहे की मोठ्या मोठ्या शायरांचे जे शेर आहेत ते शेर लोकांना कळतच नाही आहेत. म्हणजे ते उर्दूमध्ये असतात, त्यामध्ये शब्द असे अवघड असतात, ते शेर मात्र ते अर्थपूर्ण असतात ही, पण अनेक लोकांना कळत नाही आहेत. पण मी एकदम असं बोललो ते चारोळी की लगेच लोकांकडून मला रिस्पॉन्स मिळतो, लगेच टाळ्या वाजवतात. कधी हसायचा विषय असेल तर ते हसतातही. सोनिया गांधी सुद्धा असतात, म्हणजे सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, हे सगळे असतात, खळखळून असतात म्हणजे एकदम. नाही म्हणजे असतात जसं आता मी कालच्या सत्कारामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर मी असं म्हणालो की अण्णा बनसोडे मागच्या वेळेला मला म्हणत होते मला ते तिकीट द्या RPIचं 2019 मध्ये. पण मी असं म्हणालो की निवडून येणाऱ्याला मी तिकीट देत नाही, निवडून येणाऱ्या माणसाला मी तिकीट देत नाही, कारण नवीन तो माणूस असतो, आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं पाहिजे असं आपलं मत असतं. त्यामुळं तू जे म्हणतोय ते आता तू फक्त मी आठवण एवढीच सांगतो की मी अनेक साहित्य संमेलनं मी पाहिलेली आहेत. अनेक साहित्य संमेलनामध्ये अनेक साहित्यिकांनी भाषणं मी ऐकलेली आहेत. त्यामध्ये खुसखुशीत जी भाषणं असतात ती लोकांच्या लक्षात राहतात. म्हणजे विचारवंतांचे भाषण असलेच पाहिजेत, विचारवंत विचार असलेच पाहिजेत. पण त्या विचारवंतांचे जे काय फार जड भाषणं आहेत ते लोकांच्या लक्षात राहत नाहीत. पण काय हसवणारी किंवा काय अशा पद्धतीनं भाषणं लोकांना आवडतात. हे मी अनेक वेळेला पाहिलं होतं.
त्यामुळे आपल्या सभांमध्ये सुद्धा मी बसून त्या ठिकाणी काय मला विषय आठवला किंवा ते काय नवीन असेल लगेच मी चारोळी लिहितो आणि लगेच समोरच्या लोकांकडून त्याला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळं लोकांना कोणाला आवडत नसेल पण आता तो 99% लोकांना माझ्या चारोळ्या आवडतात. आता मी नाही, आवडतात म्हणून ते खडबडत असतात ना, आवडतात म्हणून ते असतात. म्हणजे मोदी सुद्धा असतात, मी या अर्थाने म्हटलं. नाही त्यांना आवडतात म्हणून ते हसतात. म्हणजे माझ्या चारोळ्या त्यांना आवडतात म्हणून ते हसतात, पण राहुल गांधी फसतात. बरोबर. तर रामदासजी शेवटचा प्रश्न. नाही दोन तीन प्रश्न विचारतो, अगदी छोटे मोठे. रामदास आठवले हे जर नाव आपण महाराष्ट्रामध्ये घेतलं तर एक सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून राज्य मंत्रिमंडळापर्यंत पोहोचलेला व्यक्ती. पण हा मंत्रिपदावर गेलेला मंत्री जरी असेल, म्हणजे व्यक्ती जरी असेल, व्यक्ती हा मंत्री झालाय, पण अत्यंत साध्या गल्लीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या घरी काही अडचण असेल किंवा त्याच्या घरात सुख असेल, दुःख असेल, तर रामदास आठवले तिथे पोहोचतात. आणि हे मी माझ्या डोळ्यांनी 35 वर्षापासून पाहतोय. आणि एक जनतेतला नेता कसा असतो, तर रामदास आठवलेकडे पाहिल्यानंतर तर कोणालाही फोन करणं असेल किंवा अजितदादा पवार जसं सुखदुःखामध्ये जायचे डायरेक्ट फोन करायचे, तसं रामदास आठवलेंचं काम आहे. त्यामुळे रामदासजी हे कुठून येतं? म्हणजे एक दिवसाचं नियोजन करताना तुम्हाला कसं कळतं की या कार्यकर्त्याच्या घरी काही आनंदाची गोष्ट आहे किंवा दुःखाची गोष्ट आहे? हे कसं गणित जुळवता? म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक गावाखेड्यामध्ये तुम्ही जेव्हा जाता, साध्या कार्यकर्त्याकडे जाता, त्याच्या सुखात जाता, त्याच्या दुःखात जाता, हे कसं, म्हणजे हे आधीपासून तुमच्या रक्तात आहे की हे तुम्ही जुळवलंय? नाही, आता विलास असा आहे की कार्यकर्त्यांच्या भावना माझ्या लक्षात असतात. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणं म्हणजे त्या कार्यकर्त्याला बळ देण्यासारखं आहे. आणि माझं एवढं शेड्यूल बिझी आहे की देशामध्ये कुठल्याही नेत्याचे एवढे दौरे नाही तेवढे दौरे माझे असतात. एक तर तुला सांगतो की माझा पक्ष हा 28 राज्यामध्ये माझ्या पक्षाच्या कमिट्या आहेत. 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये माझा पक्ष आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझा पक्ष रेखनायचा. माझा म्हणजे आपला पक्ष जो आहे, माझा म्हणजे मला असा गर्वाने सांगायचं हा, तर म्हणजे तो मणिपूरमध्ये रेकग्नाइज आहे. आणि अजून 2 राज्यामध्ये जर आम्हाला मान्यता मिळाली तर विलास आपल्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळणार आहे. त्यामुळं या देशामध्ये 4-5 पक्ष असे आहेत की त्यांना नॅशनल मान्यता आहे. आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सातत्यानं सगळ्या जागा पूर्णपणे लढत आहेत, परंतु त्यांचा पक्ष राज्यामध्ये अजून रेकग्नाइज होत नाही आहे. जेवढ्या आम्ही चौघी एकत्र होतो त्यावेळेला आपल्या पक्षाला मान्यता मिळाली, त्यावेळेला 4% मतावर पक्ष रेकग्नाइज होत होता. आणि आम्ही 96 मध्ये ज्यावेळेला आम्ही एकत्र 95 मध्ये आलो आणि 96 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस किंवा कुठल्या पक्षाची युती न करता आम्ही स्वतःच्या बळावर लढलो 3ऱ्या आघाडीच्या सोबत. आणि त्यावेळेला पक्षाला मान्यता मिळाली. उगवत असुरी सिंबॉल आम्हाला मिळालं होतं. तर ते सिंबॉल मिळालं होतं. तर त्या पद्धतीनं आता एकतर अशा पद्धतीनं तर माननीय बाळासाहेबांच्या बद्दल मला आदर आहे. ते बाबासाहेबांचे नातू आहेत. सगळ्या जातींना वंचितांना एकत्र करण्याचा त्यांचा प्रयोग अत्यंत स्तुत्य आहे. तरी सुद्धा ते सगळ्या जागा लढून त्यांचा पक्ष रेकग्नाइज होत नाही. त्यांचं काय चुकतंय? म्हणजे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांचं काय चुकतंय नेमकं की एवढी सगळी आंबेडकरी ताकद असताना पक्ष जो आहे तो रेकग्नाइज होत नाहीये किंवा सत्तेत येत नाहीये? नाही, बाळासाहेबांचं त्यांचं जे विचार आहे ते आंबेडकराईट आहेतच आहे. सगळ्यांना एकत्र आणणं हे त्यांचं उद्देश आहेच आहे, चांगली गोष्ट आहे. पण आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या गटांना सगळ्यांना नाही, पण 2-3 गटांना तर एकत्र आणू. मी तर अनेक वेळेला सांगितलंय की बाळासाहेबांनी रिपब्लिकन ऐक्याचं नेतृत्व करावं, त्यांनी अध्यक्ष व्हावं. आता वंचित बहुजन आघाडी त्यांची आहे, वंचित बहुजन आघाडी त्यांची आहेच आहे. पण जर आपल्याला ऐक्य करायचं असेल तर बाळासाहेबांच्या अध्यक्षतेखाली ऐक्य करण्याची माझी पूर्ण तयारी आहे. मी अध्यक्ष मंत्रिपद सोडावं लागेल ना तुम्हाला? माझी तयारी आहे. मंत्रिपद सोडावं लागेल. मंत्रिपद सोडावं लागेल. सोडून आपण नाही माझं मंत्रिपद सोडण्यापेक्षा त्यांना कसं मंत्री काय करता येईल हा प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणजे भाजपकडे आणणार समाजात आहे. नाही, भाजपसोबत आणणार, त्यांना भाजपसोबत आणणार. भाजप सोबत आणणार नाही. म्हणजे मी तर काय वेळेला सांगतो की काय लोक म्हणतात मी भाजप सोबत आहे,
पण मी त्या लोकांना असं सांगतो की मी भाजपसोबत नसून भाजप माझ्यासोबत आहे. त्यामुळं आरपीआय सारख्या छोट्या पक्षाची भाजपला सुद्धा आवश्यकता आहे सत्तेवर येण्यासाठी. आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला मान्य केलेलं आहे की आठवले ज्यांच्या सोबत जातात त्यांना सत्ता मिळते. जर आरपीआय मध्ये गट असलेही तर मी काँग्रेससोबत असताना काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे, मी आता भाजप सेनेसोबत असताना त्यांना सत्ता मिळालेली आहे. त्यामुळं बरोबर. माझा गट जरी छोटा असलाही तर इमानदार कार्यकर्त्यांचा माझा गट आहे. त्यामुळं ठीक आहे. तर आता पण तुम्ही आपण पुढं अगदी थोडक्यात जाऊया. रामदासजी अगदी थोडक्यात तुम्ही वारंवार ऐक्याची भाषा करता, वारंवार गेल्या म्हणजे 10-12 वर्षापासून, पण प्रकाश आंबेडकर काही लक्षच देत नाही तुमच्याकडे, तरी सुद्धा तुम्ही परत ऐक्याची भाषा करता. नाही, भाषा म्हणजे लोकांना हवा आहे बाबा आपलं ऐक्य असावं, सगळे नेते आपले एकत्र असावं त्याची लोकांची इच्छा आहे. आणि म्हणून मी असं म्हणालो की बाळासाहेब आंबेडकर सगळ्या जागा लढून सुद्धा त्यांचा पक्ष रिकग्नाइज होत नाही. सगळ्या वंचितांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयोग अत्यंत चांगला असूनही अजून राज्यामध्ये त्यांचा पक्ष रिकग्नाइज होत नाही. पण ज्यावेळेला आम्ही सगळे 98 मध्ये एकत्र, आपल्या 96 मध्ये आम्ही एकत्र आलो होतो, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 4 पक्ष होते. त्यामध्ये बीजेपी आणि काँग्रेस नॅशनल पक्ष आणि आरपीआय आणि शिवसेना राज्यातले पक्ष, अशा पद्धतीची परिस्थिती होती. पण आता आपला एकही पक्ष आपला रेकग्नाइज नाही. त्यामुळे जर आपला पक्ष रेकग्नाइज करायचा असेल, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल, तर बाळासाहेबांनी 2 पावलं मागे आलं पाहिजे आणि रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच्या संबंधामध्ये तर मी आता तुम्हाला काही नावं सांगतो, त्यांच्यावर तुम्ही 4 ओळी करायच्या. मी 4-5 नावं तुम्हाला मी सांगतो. तर नरेंद्र मोदी यांच्यावर 4 ओळी बोला. कुणावर? नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 4 ओळी. म्हणजे आता एक तर ज्यांची वागणूक आहे अत्यंत साधी, ज्यांची वागणूक आहे अत्यंत साधी, त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी. अरे वा. अमित शहा. म्हणजे जे कसे दिसतात, म्हणजे ते किती ऍक्टिव्ह, म्हणजे अत्यंत ऍक्टिव्ह असतात अमित शहा. अत्यंत भाजपला आणि एनडीएला मजबूत करण्यामध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असतात अमित शहा. कधीतरी त्यांच्याकडे पहा. राहुल गांधी. म्हणजे या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी. कसे बनतील प्रधानमंत्री राहुल गांधी? सोनिया गांधी. या देशामध्ये राज्यामध्ये तुटत आहे काँग्रेसची फांदी. सर्व देशभरात अनेक राज्यांमध्ये तुटून आता देशभरामधल्या अनेक राज्यामध्ये तुटून पडत आहे काँग्रेसची फांदी. मी आता महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावं घेतो. बोला. एक वाक्य राहिलं वाटतं. पुन्हा बोला. नाही, म्हणजे प्रत्येक अनेक देशातल्या अनेक राज्यामध्ये तुटत आहे काँग्रेसची फांदी. त्यामुळं परेशान आहेत राहुल गांधी आणि सोनिया गांधी. राज ठाकरे. म्हणजे ज्यांचं नाव आहे राज, त्यांचं नाव आहे राज, म्हणून मी बीजेपी शिवसेनेसोबत आहे आज. उद्धव ठाकरे. म्हणजे एकेकाळी अत्यंत माझे जवळचे उद्धव ठाकरे होते मित्र. एकेकाळी अत्यंत जवळचे होते उद्धव ठाकरे माझे मित्र. पण आज माझ्या जवळ उभा आहे
नरेंद्र मोदींचं चित्र. आता तुमचं एक आवडतं नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. म्हणजे ज्यांना मी कधीच करू शकत नाही मीच, ज्यांना मी कधीच करू शकत नाही मीच, त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. खूप खूप धन्यवाद रामदास आठवले. खूप खूप धन्यवाद. 10 वर्ष काही खूप मोठी गोष्ट आहे. आंबेडकरी चळवळीचा एक विचार जो आहे केंद्रीय सत्तेमध्ये जातो आणि आपल्या समाजासाठी विचार करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मंत्री झाल्यावर सुद्धा मंत्री हा कार्यकर्त्याच्या घरी त्याची विचारपूस करतो. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. मी इथे सांगतो पात्रा लेट्स अप. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.